आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये। आजची मी रेसिपी जी बनवली आहे तिचं नाव आहे उपवासाची कचोरी, पण ती न तळता बनवलेली आहे, तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा। सारणासाठी आपण आता ओलं खोबरं घेतोय 1.5 वाटी एवढं, एक वाटी आणि अर्धी वाटी, त्यात 2 चमचे एवढे काजूचे तुकडे आणि मनुके घ्यायचे। खलबत्त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, कमी तिखट होईल। दोन चमचे एवढे आल्याचे तुकडे घ्यायचे, 1 चमचा एवढं जिरं घेतले, आपल्याला छान कुटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं आहे। मी कमी तिखट हिरव्या मिरच्या वापरल्या, जर तुम्हाला तिखट मिरच्या वापरायच्या असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि चवीनुसार साखर घालायची आहे। साखर जरा थोडी जास्त 3 चमचे घेतली मी, कारण आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवी आहेत आल्या पाहिजे। आणि आता आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा। हे आपल्याला हाताने छान सगळे एकत्र करून घ्यायचे। अशा पद्धतीमध्ये सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं। आता आपल्याला हे झाकून 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तीन उकडलेले बटाटे घेतले, छान खिसून घ्यायचे आहेत आपल्याला। बटाटे छान खिसून झाले। आता आपल्याला मी ही उपवासाची भाजणी घेतलेली आहे केप्रची, ती आपल्याला त्यात मिक्स करून घ्यायची आहे। अंदाजे 1 वाटी एवढं मी पीठ काढून घेतलेलं आहे। आता थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेते। हे छान आता आपल्याला एकजीव करायचं आहे।
पीठ सैल आहे, थोडंसं आपल्याला पीठ लागणार अजून. छान आपला पिठाचा गोळा मळून तयार आहे. ह्या पद्धतीने जसं आपण चपातीचं पीठ करतो त्याप्रमाणे. आता आपल्याला कचोरी करायची आणि आपण कचोरी भाजणार आहोत आप्पे पात्रामध्ये. तर आपल्याला ह्याच साईजची करावी लागेल, म्हणून तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. हाताला थोडं तूप घ्यायचं आणि आपण जे पिठाचं मिश्रण घेतलं त्यातला छोटा गोळा घ्यायचा आहे. असा गोळा करून घ्यायचा आणि तो मेजर बघायचा परफेक्ट. आपल्याला एवढीच कचोरी करायची. आता आपण याची वाटी बनवायची. यामध्ये आपल्याला हे खोबरं, साखर आणायचं मिश्रण भरून घ्यायचं. एवढं या पद्धतीने परफेक्ट असेच करून घेतले. तर हे जे आपलं सारण आहे, आपण खोबरं कच्चं घेतलेलं आहे, आपण ते मोदकासारखं वगैरे परतून नाही घेतलं, म्हणून ह्याला थोडंसं पाणी सुटणार. म्हणूनच आपण हे आप्पे पात्रामध्ये करतो. आपण जर डीप फ्राय केलं तर ह्या कचोऱ्या फुटणार, म्हणून आपण असं कच्चं घेतलेलं आहे. तुम्हाला परतून पाहिजे असेल तर तुम्ही हे सारण परतून सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने केला ना कचोऱ्या की फुटण्याचं वगैरे काही टेन्शन नसतं आणि कमी तुपामध्ये होऊन जातात. त्या इतक्या उपासाच्या कचोऱ्या तयार झाल्या त्या मिश्रणापासून. आप्पे पात्र ठेवायचं. गॅस मंदच पाहिजे, एकदम स्लो पाहिजे गॅस.
थोडंसं गरम झालं आप्पे पात्र, याच्यामध्ये 2-2 थेंब एवढे तुपाचे आपल्याला टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या शॅलो फ्रायसाठी ठेवलेल्या आहेत. यावर झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला. 5-5 मिनिटांनी उलटपलट करायचं. हे बघा, अशा पद्धतीमध्ये गोल गोल फिरवायचं. चमच्याने फिरवा. असे उलट पलट करत आपल्याला 10 मिनिटं छान भाजून घ्यायचे. थोडे छोटे ते पटकन फिरतात. थोडे स्मॉलच करा. बघा किती छान झाल्या. थोडं थोडं आता तूप सोडून घ्यायचं आपल्याला. ही पूर्ण एक साइड आपली पूर्ण 10 मिनिटं भाजून झालेली आहे. किती सुरेख दिसतात बघा. आता हे पलटी करून, हे बघा ही बाजू झाली नाहीये, ती करण्यासाठी मी ठेवली आहे. खूप सुरेख दिसतात बघा. फक्त दोन म्हणजे अर्धा चमचा पण नाही तूप लागलंय. एवढ्या कमी तुपात छान रेसिपी होती आपली. हे बघा 10 मिनिटं आता झालेली आहेत दुसरीकडे. बघा अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. खरपूस भाजल्या गेल्या आहेत. फुटायचं वगैरे काही टेन्शन नाही. सारण बाहेर पडायचं टेन्शन नाही. सुंदर अशा झालेल्या आहेत दोन्ही बाजूने. उपवासाच्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता मी सर्व करून दाखवते. हे बघा या प्रकारे आपल्या उपवासाच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. मी गोड दही बरोबर सर्व केलेला आहे. आता आपण एक तोडून बघूया. हे बघा खूप छान पद्धतीत आतून पूर्ण शिजलेलं आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.